धन्यवाद. आजचा सोहळा आहे मांगल्याचा, आजचा सोहळा आहे मांगल्याचा, आजचा सोहळा आहे गणराज्य दिनाचा, आजचा सोहळा आहे गणराज्य दिनाचा. प्रगतीची यशाची वाटचाल करावी भारताने दिवसागणे, प्रगतीची आणि यशाची वाटचाल करावी भारताने दिवसागणे. बोलावतो मी चौधरी सरांना करण्याचं प्रास्ताविक, करण्याचं प्रास्ताविक. आदरणीय व्यासपीठाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आज हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. खऱ्या अर्थाने भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 नोव्हेंबर 1949 पासून आपलं जे संविधान आहे, या संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 पासून आपलं जे राज्य, आपलं जो देश आहे हा या संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, या तत्वावर आधारित अशा प्रकारचं एक गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलं. आज या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपलं योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना, त्याचबरोबर देशासाठी लढलेले जे सर्व सशस्त्र क्रांतिकारक आहेत यांना मानवंदना देऊन आजच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं औचित्य साधत आहोत. आज या प्रसंगी उपस्थित असलेले या सर्व दिवसाचं औचित्य साधून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, या स्वातंत्र्य संग्रामामध्ये बलिदान देणाऱ्या, या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व या स्वातंत्र्य सेनानींना आदरांजली अर्पण करू आणि आजचा दिवस या ठिकाणी एक छोटेखानी प्रास्ताविक. महापुरुषांना मी वंदन करते, अशा वीरांना महापुरुषांना मी वंदन करते. वंदन करणी प्राणप्रिय भारत मातेला, वंदन करणी प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रदर्शक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काही 4 शब्द सांगताय ते तुम्ही शांतताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. उत्सवातीने रंगाचा आभाळी सजला, उत्सवातीने रंगाचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ भारतीयांसाठी खूप वेगळी होती, कारण सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर उडून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्य आणि मोकळा श्वास मिळवून दिला होता. परंतु आपल्या भारताकडे स्वतःची संविधान नव्हती आणि भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आले आणि त्यांनी ते केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षकाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन भारताचे संविधान तयार केले आणि 26 जानेवारी 1950ला ते अंमलात आले. भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश राजवटीपासून आपल्याला मुक्ती मिळाली.